सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विट्टशन भाग 221. मग आता अर्जुन सर, अर्जुनराव आणि कंपनीला सोडणारच नव्हते. त्यामुळे अर्जुनरावांनी बायकोला फोन केला आणि तिची परवानगी घेत म्हणाले, मयू काय करू ग, हे सोडतच नाहीत आणि आपले हात दगडाखाली अडकले आहेत. आणि ती थोडी खट्टू झाली आणि रुसलेल्या नाराज झालेल्या मयूराणीला हसवण्यासाठी अर्जुनराव म्हणाले, ए मयू, एक लॉंग किस दे ना. आणि तिकडे ती लगेच लाजली आणि म्हणाली, नको अर्जुनराव. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं पण का? आणि ती म्हणाली, नको, मी रुसले तुमच्यावर. आणि अर्जुनराव तिचे फुगलेले गाल इमॅजिन करत म्हणाले, अरे बापरे, रुसणंसुद्धा इतकं सुंदर असतं का? आणि मयू, आता तू समोर असती ना तर तुझा गोबरा गोबरा गाल दातात पकडला असता. मग आणि ती थोडी हसली आणि म्हणाली, जा तिकडे, असंच करता तुम्ही नेहमी आणि अशीच माझी समजूत काढता आणि स्वतःच्या मनासारखं करता. तुम्ही माझ्या मनाचा कधी विचारच करत नाही आणि तुम्ही माझ्या मनासारखं कधी केलंच नाही. आणि अर्जुनरावांनी डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, आय घातली. मयू, खरंच तुला असं वाटतं की मी तुझ्या मनाचा विचार करत नाही? आता मयुरीसुद्धा चॅप्टर होती. त्याला शब्दात अडकवण्यासाठी म्हणाली, माझ्या मनाचा विचार करत असता तर माझ्यासोबत जबरदस्ती नसतं लग्न केलं तुम्ही. आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले, ए बंडलबाज, माझ्यासोबत चलाकी नाही करायची हा शब्दांची. तुझ्या मनासारखं करत बसलो असतो तर आता मला तुझ्या मुलांनी मामा किंवा काका म्हणून हाक मारली असती आणि मी कुठेतरी मंदिराच्या बाहेर भीक मागत बसलो असतो, वेडा होऊन तुझ्या प्रेमात. आणि मयुरी आणखीनच हसली, अगदी मनापासून हसली आणि माली, हॅट, इतके पण तुम्ही लेचेपेचे नाही, तुम्ही खूप पुढचे आणि खमके आहात. वेड लागून नाही फिरणार तुम्ही कोणतीही चांगली मुलगी मिळवलीच असती. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, शाबास, म्हणजे तुलाही माहीत आहे की मी कसा आहे आणि मी असं तसा नाही हे माहीत आहे. मग अगं मयू, दुसरी कशाला गं, अगं तुलाच उडवली ना. तशी ती हसली आणि म्हणाली, अय्या हो की, हे तर मी विसरलेच. आणि अर्जुनराव म्हणाले, ए बावळट, मग आतापर्यंत कोणाशी बोलतेस? अगं नवऱ्याशी बोलतेस, लक्षात ठेव. काय गं मयू तू पण. आणि ती खूप हसली आणि म्हणाली, खरं सांगू, तुम्ही घरात आला की मग नवरा वाटता आणि बाहेर असलात की लवर वाटता. तसे अर्जुनराव पुन्हा हसले आणि म्हणाले, ए मयू, मग तुझ्या या लवली लवरला तुझा नवरा घरी नाही तोपर्यंत दे ना गं एक किस, फोनवर फ्लटिंग करू. आणि ती हसून म्हणाली, पण तुम्ही कुठे आहात? आणि अर्जुनराव म्हणाले, ए अगं आता लवर म्हणालीस तर फक्त अर्जुन म्हण ना. त्या तन्वी मॅडम बघ ए अर्जुन करतात आणि तू कुठे मला बांधून ठेवला रावांमध्ये कुणास ठाऊक. आणि मयुरी पण झटपट तयार झाली आणि लगेच लाडात येत म्हणाली, ए अर्जुन, तू कुठे आहेस? आणि आय हाय, अर्जुनरावांचं दिल गार्डन झालं. आणि आता तिथे हळूच पाठीमागं चैतन्य आला आणि मोठ्यानं म्हणाला, वहिनी, नवऱ्याला सोडा की, आता आम्ही झोपतोय. तशी मयुरी तिकडून हसली आणि हळूच म्हणाली, अहो अर्जुनराव, मला खूप गप्पा मारायचेत बरं का, आणि इतक्यात जाऊ नका त्यांच्यासोबत. आणि अर्जुनराव चैतन्यला म्हणाले, माकडा तू जातो की नाही इथून, जा तुझ्या बायकोला फोन कर. आणि चैतन्य म्हणाले, अरे तिचा फोन बिझी आहे, बसली असेल कुठल्या तरी इन्स्पेक्टरसोबत गुन्ह्याच्या गोष्टी मारत. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, माकडा, नशीब गुन्ह्याच्या गोष्टी म्हणालास, प्रेमाच्या गोष्टी नाही म्हणाला ते नशीब. आणि चैतन्य हसून म्हणाला, तिच्यासोबत प्रेमाच्या गोष्टी करण्यात इतरांनी कराव्यात आणि तिनं गप्प बसावं असं होईल का कधी? दांडक्यानं मारून मारून पार्श्वभाग सुजवून टाकेल. आणि अर्जुनराव म्हणाले, मग आता तू पण कुठंतरी जा, इथून पळ, उगीच कबाब मी हड्डी होऊ नको. आणि चैतन्य भुवया उडवत म्हणाला, अर्जुन, काय करणार आहेस इथं थांबून? किस घेतोय वाटतं वहिनींकडून. आणि नालायका, इतक्या लांबूनसुद्धा इतका चांगला रोमॅन्स कसा जमतो रे तुला? आणि अर्जुनरावांनी पायातला बूट दाखवला आणि म्हणाले, थांब सांगतो. तसा चैतन्य पळून गेला. आणि हे आता तन्वी अर्जुननं बघितलं. दोघेही खूप हसायला लागले. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, हे फ्रेंड्स किती छान आहेत ना. आणि अर्जुन सर म्हणाले, हो ना, आणि खूप फ्रीसुद्धा आहेत.
काहीही बोलतात, कसेही बोलतात, नो रूल अँड नो रेग्युलेशन्स अँड नो लिमिट. तन्वी म्हणाली, अरे मग आपल्याला तर फक्त इतकंच माहीत आहे की दोस्तीमध्ये नो थँक्यू नो सॉरी, पण या गँगमध्ये कसलीही लिमिट नसते आणि कसंही बोलतात आणि एकमेकांना अजिबात राग येत नाही. आणि कालपासून त्यांनी किती जोक केलेत. आणि अर्जुन सर म्हणाले, ए तनू, पण मला सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त आवडलेला जोक कोणता माहीत आहे का? आणि तन्वी म्हणाली, कोणता? आणि अर्जुन सर चावटपणे तिच्याकडे बघून डोळा मारत म्हणाले, लेग पीस, तंगडी. तशी तन्वी प्रचंड लाजली आणि म्हणाली, अर्जुन आगाऊ कुठला? तसे अर्जुन सर तिच्या लाजण्यावर खूप हसले आणि म्हणाले, तनू तू लाजतेस खूप छान. हे बरं ऐक ना, सगळ्यांना झोपण्याची जागा दाखव आणि पटकन बेडरूममध्ये ये. आता ते कुठेच जाणार नाहीत, उद्या दिवसभर आणि रात्रभर असणार आहेत, आपण भरपूर गप्पा मारू. आणि मग तन्वी सगळ्यांना त्यांची बेडरूम दाखवत होती आणि म्हणाली, या बेडरूममध्ये दोघं झोपा, दुसऱ्या बेडरूममध्ये दोघं झोपा, एक जण शिल्लक राहील तर तिसऱ्या बेडरूममध्ये झोपेल. तसं राहुल म्हणाला, नको नको मॅडम, अहो एका रूममध्ये आमचं चालतं, फक्त खाली अंतराला चिटर वगैरे असेल तर द्या. तन्वी म्हणाली, नाही असं नाही चालणार, इथं बेडरूम भरपूर आहेत, जागेची काहीच कमी नाही, तुम्ही निवांत ऐस पैस झोपा. चैतन्य म्हणाला, मॅडम जागा भरपूर आहे, मान्य आहे, पण आम्हा रॉयल गँगला दाटीवाटीनं एकमेकांना मिठ्या मारून झोपायची सवय आहे. आणि त्याचं काय आहे ना, खूप मोठी घरं वगैरे आम्हाला नाही हो आवडत. जागा जितकी कमी असते ना घरात, तितकी माणसाच्या मनात एकमेकांसाठी जागा जास्त असते. आणि तन्वीला चैतन्याचं वाक्य खूप आवडलं आणि म्हणाली, मिस्टर चैतन्य किती छान बोललात हो. घर मोठं असलं की या खोलीत एक जण, त्या खोलीत एक जण, आणि सगळे आपल्या आपल्या प्रायव्हसीमध्ये रमलेले असतात. तिथेच जर घर छोटं असेल तर सगळे एकत्र बसतात, नाईलाजाने का होईना एकमेकांचे चेहरे बघतात. आणि चैतन्य म्हणाला, अगदी बरोबर, तुम्हाला कळलं आहे मला काय म्हणायचं आहे. त्यामुळे मॅडम अजिबात काळजी करू नका, आम्ही इथेच झोपू, सगळे एकमेकांसोबतच झोपतो. आम्ही सगळे जेव्हा एकत्र असतो ना, तेव्हा असंच कधीच झालं नाही की वेगळे वेगळे झोपलो आहे, असं एकत्र झोपतो. आणि तन्वीनं मग खालीच गाद्या वगैरे दिल्या आणि हसून खाली आली. तिनं अर्जुन सरांना सगळं सांगितलं आणि त्यांनासुद्धा ते भारी वाटलं. आणि आता प्रत्येकाच्या बायकोचा फोन आला किंवा स्वतः फोन केला आणि राहुल लगेच म्हणाला, हॅलो बेबी. तशी तिकडं कोमल चक्रावली आणि आज नवऱ्यानं जरा जास्तच घेतली असं त्याला वाटलं आणि तिनं एकदा सोडून 2 वेळा चेक केलं की फोन नक्की राहुलचाच आहे का, नाहीतर उगीचच कोणीतरी रॉंग नंबर असायचा आणि तिची मस्करी करायचे. आणि चैतन्य मेघाला फोन करून म्हणतो, कसा, मेघा डार्लिंग हाऊ आर यू. तसं मेघालाही वाटलं, हा डोक्यावर पडलाय काय आज, किंवा यानं काहीतरी गुन्हा केला आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी आत्तापासूनच माझी खुशामत करतोय. आणि मेघा तिकडून म्हणाली, चैतन्य काय केलंस तू, नो पार्किंगमध्ये गाडी लावलीस का, की सिग्नल तोडलास, की कोणत्या पोलीसवाल्यासोबत हुज्जत घातलीस. कारण आता अख्ख्या कोल्हापूरमध्ये चैतन्याचं वागणं प्रसिद्धच होतं. राहुलसुद्धा तसाच बाद झालेलं लायसन्स घेऊन कोल्हापूरमध्ये फिरायचा, कोणी काय बोललं की मेघाचं नाव सांगायचा आणि उगीचच मेघाच्या नावावर चैतन्य आणि राहुल दादागिरी करायचे. त्यामुळे मेघाला आता पक्का डाऊट होता की त्यानं काहीतरी केलं आहे. आणि चैतन्य म्हणाला, गप्प बस ग, मी असं काहीही नाही केलं, जे काही केलं तर राहुल्यानं केलं आहे, पण असू दे, आम्हाला काहीही होणार नाही, आम्ही एका छान सेफ जागेवर आहोत आणि इथे आम्हाला तुझी गरजच नाही. आणि मेघा म्हणाली, मग का फोन केलास आणि इतका सगळा लाडात का येतोस. आणि चैतन्य कॉलर टाईट करत म्हणाला, अगो इथं जिथं आम्ही थांबलो ना, ते घर असं आहे, इथली माणसं अशी आहेत की सगळे फॉरेन वगैरे फिरून आलेत बघ, आणि इथं असंच बोलावं लागतं, बायकोला बेबी म्हणावं लागतं, डार्लिंग म्हणावं लागतं. आणि मग त्यांना पण कळायला नको का, आपण गावंढळ नाही, आपण पण किती पॉश राहतो आणि किती छान छान बोलतो. आणि आता घ्या थापाडा चैतन्य, इथे आल्यापासून नुसतं कोल्हापुरी भाषेत बोलून बोलून त्याचे संस्कार आणि कोल्हापूरची भाषा दाखवून दिली होती आणि आता निघाला रिच आणि हायफाय बोलायला. आणि मग ती हसली आणि म्हणाली, बोल बोल. आणि चैतन्याने दोघे गप्पा मारत बसले. आणि अभिचं तर काय नेहमीचंच होतं, मी तू डार्लिंग. आणि हे ऐकून मितालीला वाटलं, आहे आपला नवरा जागेवर आहे, त्यानं त्याच्या अकाउंट एवढीच घेतलेली आहे, जास्त घेतली नाही. आणि एवढी एक बायको होती बाबा, जिथं इतक्या लांबून सुद्धा नवऱ्यावर सुद्धा खूप चांगलं लक्ष होतं आणि त्याला खूप चांगली ओळखत होती. तशा बाकीच्या रॉयल लेडीजसुद्धा ओळखत होत्या, नाही असं नाही, पण नवरे बंडलबाज होते.
आणि अभि मात्र जास्त बंडलवाज नव्हता. आणि आता सचिननं फोन केला आणि लताला म्हणाला, व्हॉट्सअप जाने मन. तसं लताला पाणी पिता पिता ठसका लागला. आणि इकडं सचिन म्हणाला, अगं हळूहळू. आणि लता म्हणाली, काय हळूहळू? तू मला काय चावलं की काय? आज काय नवीन भलतंच? आणि सचिन मला, अगं आता काय बोललो भलतंच, तुला जाने म्हण म्हणालो ना. आणि लता म्हणाली, तेच म्हणते मी. अहो कानाला फार वेगळं वाटलं की हो. दारुड्याच्या तोंडातून शिव्या ऐकण्याऐवजी अभंग ऐकावे तसं नवल वाटलं मला. आणि सचिन म्हणाला, ए लता, मी काय दारुडं नाही गं. अगं इथे मी आलोय ना, तिथं सगळं असलंच बोललं जातं बायकोला, बेबी डार्लिंग शोना जाने मन. मग त्यातलाच एक शब्द उचलला आणि तुला चिटकवला. तशी हसली लता आणि म्हणाली, काय नको. लग्न झालं तेव्हा साधी एक आंघोळ करा म्हटलं सोबत, तर किती बोलला मला. आणि आता मलाच तसली काही अपेक्षा नाही राहिली तुमच्याकडून. सरळ आपलं लताच म्हणा. आणि अरे देवा, लतानं तर सचिनला 10 फुटावरून उचलूनच खाली आपटला. आणि नाराज झालेला सचिन म्हणाला, काय गं तू पण, माझं काही चुकलं का? आणि लता म्हणाली, हो चुकलंय तुमचं. ज्या वयात असं सगळं वागायचं त्या वयात लाजत होता, मला ओरडत होता. आणि आत्ता रोमॅन्स करून काय उपयोग? रोमॅन्सचं वय गेलं. आणि सचिन म्हणाला, असं का बोलतेस तू? अर्जुन बघ माझ्याच वयाचा आहे. रोमॅन्स आता तो किती किस घेतोय बघ. तरीही रोमॅन्स करतो आणि बायकोकडून किस घेतो. आणि लता ठसक्यात म्हणाली, ते त्यांच्या लग्नाच्या आधीपासून आहेच. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून प्रेम दाखवतात. तुमच्यासारखं नाही अमावस्या पौर्णिमेला प्रेम दाखवत. ती रोजची सवय असावी लागते. आणि कधी येत आहे सांगा. आता सचिनचा मूडच गेला आणि तो म्हणाला, नाही येणार तिकडं, आता मी तिकडं इथंच थांबणार. तुला माझ्याकडून जाणीवन ऐकायचं आहे की नाही सांग. ऐकायचं असेल तर येणार, नाहीतर नाही येणार. आणि लता हसली आणि म्हणाली, मग रोज म्हणणार का इथून पुढे? आणि सचिन गप्प बसला. आणि लता म्हणाली, बघा आजच्या दिवस म्हणाल आणि मग मला सवय लावाल आणि मी आपले हवेत तरंगायचे. आणि तुम्ही मला स्वप्न दाखवायचं आणि पुन्हा ते तोडायचं. आम्ही बायकांना खूप हळव्या असतो. नवऱ्याच्या एका गोड शब्दानं लगेच भुलून जातो. आणि जर तुम्हाला कायम असं वागायचं नसेल तर मग कशाला हवीत असली नाटकं? आणि सचिन मला, बरं ठीक आहे, मी रोज तुला दिवसातून एकदा तरी अशी हाक मारेन. पण तू आणि मी असताना. आता घरात मुलं आहेत, आई बाबा आहेत आणि मी लाजवळ आहे, तुला माहीत आहे ना. आणि ती हसून म्हणाली, बरं एकटी तर एकटी, शेवटी मलाच ऐकायचं आहे ना. पण त्याच्यासोबत एक मिठीसुद्धा हवी. अशी ती फार लाजत लाजत म्हणाली. आणि सचिनही हसला आणि म्हणाला, बरं. आणि लता लगेच म्हणाली, अहो मग एखादा किस तरी द्या ना. आता इतकंच रोमॅन्टिक मूडमध्ये तुम्ही मला आणलं तर एक किस पाहिजे. लता धाडशी होती आणि तिनं किस मागितला. तसा येडा सचिन म्हणाला, नको नको, कुणीतरी ऐकेल. आणि फोनच ठेवून दिला. आणि लताला डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, शेंदाड नवरा. मग आता इकडे पुन्हा अर्जुनराव बायकोच्या पाठीमागे लागले आणि म्हणाले, ए मयू देतेस ना? आणि ती म्हणाली, हो रे थांब जरा. आणि मग तिनं हळूच अर्जुनरावांना फोनमधून एक किस दिला. मग मयुरीने अर्जुनरावांना फोनमधून एक पप्पी दिली आणि अर्जुनरावांनी इकडे आपोआप डोळा झाकला. आणि मग त्यांचं गुलूगुलू संभाषण झालं. आणि मयुरी म्हणाली, अहो अर्जुनराव, तुम्ही जर इतर मुलींना चान्स दिला असता ना तर आता मला इतकं मिस नसतं केलं तुम्ही. तुमचा एकांत दूर करणारी मुंबईमध्ये पण असती की कोणीतरी. आणि अर्जुनराव म्हणाले, तुझं बरोबर आहे गं, पण तेवढंच जमलं नाही तुझ्या बाजिंत्या नवऱ्याला. आणि ती म्हणाली, का नाही जमलं? किती मुली तुम्हाला आय लव्ह यू म्हणून थकल्या. आणि अर्जुनराव म्हणाले, आणि त्या मला आय लव्ह यू म्हणत होत्या, पण मी काय म्हणत होतो माहिती आहे का? मयुरी म्हणाली, काय? आणि अर्जुनराव ठेवणीतला शब्द बोलत म्हणाले, मी म्हणत होतो, नदीला जाऊन तुझी काशी कर. तशी मयुरी तिच्या या भन्नाट नवऱ्याचं भन्नाट वाक्चातुर्य ऐकून हसली. आणि अर्जुनराव बाय म्हणून झोपायला गेले. आणि राहुल त्याला झोपायला लवकर आलेला बघून म्हणाला, इतक्या लवकर आलास अर्जुन? मला वाटलं आता 2-3 दिवसाची कसर फोनवरच भरून काढतोस की काय? आणि अर्जुनराव आता राहुल आणि चैतन्य
खाली गादीवर जिथं झोपले होते एकमेकांना खेटून त्या दोघांच्या मध्येच पडले, पाण्यात दगड पडावा तसे, आणि म्हणाले आपण इथं झोपणार. आणि चैतन्य म्हणाला, आता जा ना, तू वर झोप, तू आमचा हेड आहेस ना, तर तुला गादी ठेवली आहे बघ, गादीवर झोप बेडवर, आणि तू एकटा बेडवर झोपणार आहेस. तसे अर्जुनराव चकित होऊन म्हणाले, का मी एकटा का? तुम्ही मला तुमच्यातून वेगळा काढताय का? मी नसतो एकटा झोपत. सचिन म्हणाला, कारण आता तू तुझं हत्यार तापवून आला असशील बायकोसोबत गुलुगुलू बोलून, आणि आम्हाला तू जखमी करशील, आम्हाला रिस्कच नाही घ्यायची. आणि चावट अर्जुनराव म्हणाले, भाड्या, नाही टोचवणार तुला हत्यार, पण मला तूच पाहिजे झोपायला. असं म्हणून सचिनला पकडला आणि बेडवर घेतला आणि मिठी मारून त्याच्या अंगावर पाय ठेवून झोपले. आणि सचिन मला मेलो मेलो वाचवा, आणि अर्जुन काहीतरी टोचतंय रे. तसे सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले. आणि अरे देवा, आता यांच्या हसण्यानं अख्खं देसाई मेन्शन दणून गेलं. आणि ते ऐकून तन्वी म्हणाली, अरे ओ माय गॉड, आता हे झोपतील कधी? आणि अर्जुन सर म्हणाले, आय डोंट नो, पण तनू, आता त्यांना थांबून घेतले ना गेस्ट म्हणून, तर त्यांचं सगळं सहन करायचं. कारण मिस्टर अर्जुननी मी गेस्ट होतो तेव्हा माझे खूप नखरे सहन केलेत. आणि तन्वी म्हणाली, अरे पण आता प्रिन्स आणि प्रिन्सेस उठले तर? असं म्हणून ती प्रिन्स जवळ गेली आणि त्याला झोका द्यायला लागली. आणि आता पुन्हा अर्जुन सरांनी तिला खूप जवळ घेतली आणि हळूच तिच्या खांद्यावरून ड्रेस बाजूला करायला लागले. आणि आजचा मूड तर खूपच ऑसम होता अर्जुन सरांचा. आणि ती आज खूप थकली होती, त्यामुळे तिचा थकवासुद्धा घालवायचा होता. आणि हे वात्रट भूत आता विचित्र घाणेरडे घाणेरडे जोक करत झोपत होते. आणि मधूनच चैतन्य म्हणायचा, सचिन सांभाळून रे बाबा, खूप मोठी रिस्क घेऊन झोपला आहेस तू. तसा सचिन कुदू कुदू हसायचा आणि अर्जुनराव त्याचं तोंड दाबायचे. आणि राहुल अभिची मस्करी करत म्हणायचा, अभि, रोज रात्री तुम्ही दोघं काय करता रे? मी तू मी, आणि मग आज मी तुझी आठवण येते का? पण आता अभि मात्र त्यांच्यात सामील नव्हता, गुपचूप झोपला, म्हणजे झोपण्याचं नाटक केलं. आणि राहुल मला, अर्जुन, अभिची पॅन्ट काढ रे यार, किती गरम होतंय. तसं आता अभिला वाटलं, खरंच माझी पॅन्ट काढतात की काय, म्हणून तो उठून बसला, पॅन्ट पकडली आणि मला नको, मला गरम नाही होत. आणि सगळ्यांनी पुन्हा त्याला टार्गेट केलं आणि म्हणाली, गाढवा, झोपा काढतोस वय, झोपा काढायला आलास का? अभि म्हणाला, अरे वाजले किती? 11 वाजून गेले, मग यावेळी झोपाच काढल्या पाहिजेत ना, उशीर झाला तर मी तू ओरडेल. सचिन म्हणाला, अरे तू बायकोला इतका घाबरतास याचा अर्थ नक्कीच तुझं आणखीन एक लपडं उघडकीस आलं आहे. अभि म्हणाला, नाही रे बाबा, जितकी लपडी होती तेवढी सगळी तुम्हाला माहीत आहेत. आणि एवढं कळत नाही का, इतरांच्या घरात आल्यानंतर नीट राहावं, कसंही बोलून, कसंही वागून, कसंही चालेल. अर्जुन, तू सांग बरं यांना. आणि आता अर्जुनराव सगळ्यांना म्हणाले, शांत बसा रे, नाहीतर एकेकाच्या पॅन्टमध्ये खेकडा सोडेन, मग जे काही नुकसान होईल ते आपलं आपण भोगा. आणि कशाचं काय, शांत बसण्याऐवजी पुन्हा सगळे दात काढायला लागले, कारण आता टोळीचे मुकादमच फाजील होते. आणि त्याच्या मोठ्या आवाजानं पुन्हा देसाई मेन्शन दणून गेलं. प्रिन्स उठून रडायला लागला आणि तन्वी अर्जुनला डिस्टर्ब झालं. दोघांनी डोक्यावर हात मारले आणि पुन्हा सगळे शांत झाले तसं वाटून पुन्हा तन्वी अर्जुन एकमेकांजवळ आले. आणि अर्जुन सर तन्वीचा किस घेणार इतक्यात वरच्या रूममध्ये चावट अर्जुनराव सचिनला म्हणाले, सचिन, आय लव्ह यू. आणि सचिन म्हणाला, आय घाल यू, म्हणजेच तुझी आई घाल. तसे आता त्याच्या या आय घाल यूला सगळे खूप मोठ्याने हसले आणि पुन्हा तन्वी अर्जुनला डिस्टर्ब झालं.